सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती। यामुळे कारागृहातील कैद्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती। दरम्यान याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार कळून देखील पालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। त्यामुळे कारागृह प्रशासनानं थेट कैद्यांना घेऊन पिण्याची पाईपलाईन ठीक करण्यासाठी पावलं उचलली। बुधवारी दुपारच्या सुमारास 3 पोलीस 4 कैद्यांना घेऊन कारागृहाच्या बाहेर आले। त्यांनी पिण्याची पाईपलाईन शोधण्यासाठी खड्डा खणण्यास सुरुवात केली। थेट कैदी बाहेर येऊन काम करीत असल्यानं बघ्यांची गर्दी झाली। सुमारे 4 ते 5 फूट खड्डा खणल्यानंतर देखील पिण्याची पाईपलाईन मिळाली नाही। मात्र ड्रेनेजची लाईन फुटून घाण पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाली। माध्यमांचे प्रतिनिधी आल्यानंतर पोलिसांनी लागलीच काम बंद करून कैद्यांना घेऊन कारागृह गाठलं। याबाबत प्रहारचे जमीर शेख यांनी महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध नोंदवला। महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतायत, तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे। हे स्पष्टपणे या प्रकरणावरून दिसून आलं। आजपर्यंत जे कैदी त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात। तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथं खोदकाम करतात का असं मला वाटलं। पण नंतर चौकशी केल्यानंतर माहीत झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत। त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं। खोदकाम केल्यानंतर ते पाण्याची पाईप हुडकत होते, पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडली नाही। तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येतं काय समजत नाही आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजी साहेब, हे आल्यापासून काम चांगला करतात, पण खालचे अधिकाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं, कारण त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायची त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो। कारागृह प्रशासनानं जानेवारीपासून पाठपुरावा करूनही काम न झाल्यानं महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। परंतु कारागृह प्रशासनानं 4 कैद्यांना थेट बाहेर कसं आणलं, याची परवानगी घेतली होती काय? यातील एखादा कैदी पळून गेला असता तर त्याला जबाबदार कोण, यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत।